विद्यार्थी मित्रांनो, सांगली शिक्षण संस्थेच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत। आज आपण अभ्यासणार आहोत इयत्ता 8वीच्या इतिहास विषयाचा पाठ क्रमांक 3। पाठाचे नाव आहे ब्रिटिश सत्तेचे परिणाम। विद्यार्थी मित्रांनो, मागील पाठात भारतात व्यापारी म्हणून आलेल्या इंग्रजांनी कशा पद्धतीने हळूहळू भारताच्या विविध प्रांतावर वर्चस्व मिळवले आणि कशा पद्धतीने आपली सत्ता स्थापन केली हे पाहिले। आज आपण या पाठात इंग्रजांनी आपली सत्ता संपूर्ण भारतावर स्थापन केली व त्याचे भारतावर काय परिणाम झाले याची माहिती अभ्यासणार आहोत। ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना। वास्को द गामाने भारतात येण्याचा सागरी मार्ग शोधून काढला। या भौगोलिक शोधामुळे युरोपीय सत्ता भारताच्या किनाऱ्यावर कशा येऊन पोचल्या हे मागील पाठात आपण पाहिले आहे। पोर्तुगीज, डच, फ्रेंच, ब्रिटिश हे युरोपियन सत्ताधीश होते। त्यांच्यात भारतावर सत्ता प्रस्थापित करण्याची जणू स्पर्धाच लागली होती। इंग्रज भारतात व्यापाराच्या निमित्ताने आले तेव्हा भारतात गोव्याच्या किनारपट्टीवर असलेल्या पोर्तुगीजांचा त्यांना विरोध झाला। नंतरच्या काळात इंग्रज पोर्तुगीज संबंध मैत्रीचे होऊन विरोध कमी झाला, परंतु स्थानिक सत्ताधीशांच्या विरोधाला तोंड द्यावे लागले। त्यातील स्थानिक सत्ताधीश म्हणजे मराठे होय। विद्यार्थी मित्रांनो, इंग्रज व मराठी यांच्यातील संघर्ष आपण समजावून घेणार आहोत। इंग्रज भारतात आले तेव्हा भारतात मुघल सत्ता उतरणीला लागली होती, तर मराठ्यांची सत्ता प्रबल होती। मराठ्यांची घट्ट पकड मुंबई व जवळच्या प्रदेशावर होती। मुंबई हे इंग्रजांचे पश्चिम भारतातील प्रमुख केंद्र म्हणून ओळखले जात होते। इंग्रजांचा प्रयत्न होता की हा भाग आपल्या वर्चस्वाखाली आणणे, परंतु मराठ्यांच्यामुळे ते शक्य झाले नाही। पेशवा माधवराव यांच्या मृत्यूनंतर त्यांचा चुलता रघुनाथरावाने पेशवेपद मिळावे म्हणून इंग्रजांची मदत मागितली। त्यांच्या लालूची कृतीमुळे मराठा सत्तेपासून दूर असलेल्या इंग्रजांनी मराठ्यांच्या राजकारणात प्रवेश केला। त्यांना हीच संधी हवी होती। 1774 ते 1818 या दरम्यान मराठे व इंग्रज यांच्यात 3 युद्धे झाली। पहिल्या युद्धात मराठा सरदारांनी एकजुटीने इंग्रजांना तोंड दिले, त्यामुळे मराठ्यांचा विजय झाला। 1782 साली सालबाईचा तह म्हणून होऊन पहिले युद्ध संपले। तैनाती फौज। 1798 मध्ये लॉर्ड वेल्सली गव्हर्नर म्हणून भारतात आला। त्याने केलेल्या लढाया व डावपेच यामुळे त्यांची कारकीर्द खूपच गाजली होती। तो गव्हर्नर असताना ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची खूप मोठ्या प्रमाणात वाढ केली। सर्व भारतावर इंग्रजांचे वर्चस्व प्रस्थापित करण्याचे त्याचे धोरण होते। हिंदी राजांना आपल्या वर्चस्वाखाली आणण्यासाठी व त्याचा अधिक प्रदेश आपल्या ताब्यात आणण्यासाठी तैनाती फौज योजना राबवली। भारतीय सत्ताधीशांना इंग्रजांच्या लष्करी मदतीचे आश्वासन देण्यात आले। यासाठी मात्र काही अटी घालण्यात आल्या। भारतीय राज्यकर्त्यांनी आपल्या राज्यात इंग्रजांचे लष्कर ठेवावे, त्या लष्करांच्या खर्चासाठी रोख रक्कम किंवा तेवढ्याच उत्पन्नाचा प्रदेश कंपनीला तोडून द्यावा। तैनाती फौजांचा स्वीकार करणाऱ्या सत्ताधीशांनी इंग्रजांच्या मदतीचे इतर सत्ताधीशांशी संबंध ठेवावे।
तैनाती फौजेचा स्वीकार केलेल्या सत्ताधीशांनी आपल्या दरबारी इंग्रजांचा रेसिडेंट म्हणजेच प्रतिनिधी ठेवावा अशा अटी घातल्या होत्या. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या लक्षात येते की इंग्रजांच्या अटी मान्य केल्यानंतर इंग्रजांना रोजगार मिळणार होता, तर हिंदी सैनिक बेरोजगारी होणार होते. इंग्रजांच्या तैनाती फौजांचा स्वीकार करणारा निजाम हा पहिला सत्ताधीश होता. 1802 मध्ये दुसऱ्या बाजीराव पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला. हा करार म्हणजे वसईचा तह म्हणून ओळखला जातो. परंतु हा तह काही मराठी सरदार म्हणजेच आपल्यातले शिंदे, गायकवाड, भोसले व होळकर यांना मान्य नव्हता. यामध्ये दुसरे इंग्रजी व मराठा युद्ध झाले. यात इंग्रजांचा विजय झाला. इंग्रजांचा मराठी सत्तेस हस्तक्षेप वाढू लागला. ते पाहून दुसऱ्या बाजीरावाने इंग्रजाविरुद्ध युद्ध पुकारले. यामध्ये बाजीरावांचा पराभव झाला. 1818 मध्ये त्याने शरणागती पत्करली. बाजीरावाच्या शरण येण्याने व तैनाती फौजांचा मराठी सत्तांनी स्वीकार केल्याने मराठी सत्तेचा शेवट झाला. छत्रपती प्रताप सिंह. विद्यार्थी मित्रांनो, बाजीराव पेशवाईच्या शरणागतीने पेशवाईचा अस्त झाला होता, परंतु तरीही पेशवाईचा एक प्रदेश म्हणजे सातारा येथे मात्र छत्रपती प्रताप सिंह आपले संस्थान राखून ठेवले होते. इंग्रजांनी या संस्थानाकडे लक्ष वळवले व छत्रपती प्रताप सिंह शी तह करून ग्रँड डप या अधिकाऱ्याला त्यांना मदत करण्यासाठी नेमणूक केली. परंतु नंतर काही दिवसांनी त्यांना कमी करून काशी येथे ठेवण्यात आले. तेथेच त्यांचा 1847 मध्ये मृत्यू झाला. प्रतापसिंहावरती झालेल्या अन्यायाबद्दल इंग्लंडमध्ये आवाज उठवण्याचा प्रयत्न प्रतापसिंहाचा कारभारी रंगो बापूजी गुप्ते यांनी केले, परंतु इंग्रजांनी मात्र लक्ष दिले नाही. पुढे लॉर्ड डलहौसीने दत्तक विधान नामंजूर करून 1848 मध्ये सातारचे राज्य खालसा केले. म्हणजे त्या ठिकाणच्या सत्ताधीशांचे अधिकार नष्ट केले व सातारचा समावेश इंग्रजी राज्यात केला गेला. ब्रिटिश सत्तेचे भारतावरील परिणाम. विद्यार्थी मित्रांनो, दुहेरी राज्य व्यवस्था रॉबर्ट क्लाइव्हने 1765 साली बंगालमध्ये दुहेरी राज्य व्यवस्था अस्तित्वात आणली. दुहेरी राज्य व्यवस्था म्हणजे काय? तर महसूल गोळा करण्याचे काम कंपनीने आपल्या हाती घेतले, तर शांतता व सुव्यवस्था राखण्याचे काम बंगालच्या नवाबाकडे ठेवले. दुहेरी राज्य व्यवस्थेचे वाईट परिणाम व त्याच्यातील दोष थोड्याच दिवसांनी हळूहळू दिसू लागले. सामान्य जनतेकडून कर रूपाने वसूल केलेले पैसे कंपनीतील अधिकाऱ्यांनी स्वतःच्या खिशात घातले. भारतातील व्यापाऱ्यांचा मक्ता फक्त ईस्ट इंडिया कंपनीला दिल्यामुळे इंग्लंडमधील अनेक व्यापाऱ्यांना कंपनीचा पैसा बघून हेवा वाटू लागला. या सर्व कारणामुळे इंग्लंड सरकारने म्हणजेच इंग्लंडच्या पार्लमेंटने काही महत्त्वाचे कायदे करून नियंत्रण केले. पार्लमेंटने केलेले कायदे. विद्यार्थी मित्रांनो,
कंपनीच्या व अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराला आळा घालण्यासाठी इंग्रज पार्लमेंटने कंपनीची चौकशी करून नियंत्रण करण्यासाठी व बंधने टाकणारा एक 1773 साली रेग्युलेटिंग ॲक्ट मंजूर केला आणि या ॲक्टनुसार बंगालच्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरल असा हुद्दा देण्यात आला. लॉर्ड वॉरन हेस्टिंग्ज हा भारताचा पहिला गव्हर्नर जनरल झाला. मुंबई व मद्रास प्रांताच्या धोरणावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार त्याला मिळाला. त्याच्या मदतीला 4 सदस्यांची नेमणूक समिती नेमली. 1784 मध्ये पिट्सचा भारतविषयक कायदा मंजूर झाला. कंपनीच्या भारतातील राज्यकारभारावर पार्लमेंटचे नियंत्रण ठेवण्यासाठी एक कायम स्वरूपाचे नियामक मंडळ स्थापन केले गेले व भारतातील राज्यकारभाराविषयी आदेश देण्याचा अधिकार या मंडळाला मिळाला. अशा प्रकारे कंपनीच्या प्रशासनावर ब्रिटिश सरकारचे अप्रत्यक्ष नियंत्रण अस्तित्वात आले. इंग्रज सत्तेच्या पाठोपाठ नवीन प्रशासकीय पद्धत भारतात निर्माण झाली, रूढ झाली. यामध्ये मुलकी नोकरशाही, लष्कर, पोलीस दल व न्याय व्यवस्था हे इंग्रजांच्या प्रशासनाचे आधारस्तंभ होते. मुलकी नोकरशाही. विद्यार्थी मित्रांनो, भारतात इंग्रजांची सत्ता मजबूत करण्यासाठी इंग्रजांनी नोकरशाहीची गरज वाटू लागली. लॉर्ड कॉर्नवॉलिस या अत्यंत हुशार कार्यक्षम गव्हर्नरने नोकरशाहीची निर्मिती केली. प्रशासनाच्या सोयीसाठी त्याने इंग्रजांच्या ताब्यातील प्रदेशाची जिल्हावार विभागणी केली आणि जिल्हाधिकारी हा जिल्हा प्रशासनाचा प्रमुख असे. त्याच्या देखरेखीखाली जिल्ह्याचा कारभार केला जात असे. यामध्ये महसूल गोळा करणे, न्याय देणे, शांतता व सुव्यवस्था राखणे ही जिल्हा अधिकारी यांची जबाबदारी असे. अशा अधिकाऱ्यांची भरती ही इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस ICS या स्पर्धात्मक परीक्षेद्वारे केली जात असे. तसेच लष्कर व पोलीस दल. भारतातील इंग्रजांच्या ताब्यातील प्रदेशाचे रक्षण करणे, नवे प्रदेश हस्तगत करणे व इंग्रजांच्या विरोधाचे उठाव मोडीत काढणे ही लष्करांची कामे होती. तर देशात सुव्यवस्था व शांतता राखणे हे पोलीस दलाचे काम असे. न्याय व्यवस्था. इंग्रजांनी इंग्लंड धर्तीप्रमाणेच भारतात ही न्याय व्यवस्थेची स्थापना केली. यामध्ये इंग्रजांनी प्रत्येक जिल्ह्यात मुलकी खटल्यासाठी दिवाणी न्यायालय, तर फौजदारी खटल्यासाठी फौजदारी न्यायालय स्थापन केले. त्यांच्या निर्णयाचा फेरविचार करण्यासाठीही उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली. भारतामध्ये पूर्वी अनेक ठिकाणी वेगवेगळे कायदे होते. पूर्वी न्यायदानात सुद्धा भारतामध्ये जातीनुसार भेदभाव केला जात असे. म्हणून लॉर्ड मॅकॅनलीच्या नेतृत्वाखाली कायद्याची संहिता तयार केली व सर्व भारतात एकच कायदा लागू केला.
कायद्यापुढे सर्व समान आहेत हे तत्व इंग्रजांनी रूढ केले. इंग्रजांची आर्थिक धोरणे. इंग्रजांनी भारतातील अर्थव्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात बदल केले. त्याला कारण म्हणजे इंग्लंड हे आधुनिक राष्ट्र होते. औद्योगिक क्रांतीमुळे तेथे भांडवलशाही अर्थव्यवस्था रूढ झाली होती आणि ही व्यवस्था भारतातही त्यांनी रुजवली. त्यामुळे इंग्लंडचा आर्थिक लाभ झाला. प्रचंड संपत्ती इंग्रजांनी भारतातून नेली व भारताची लूट केली. भारतीयांचे आर्थिक शोषण करण्यात आले. जमीन महसूल विषयक धोरण. इंग्रजी राजवटीपूर्वी खेड्यातील अर्थव्यवस्था ही स्वयंपूर्ण होती. म्हणजेच खेड्यातील गरजा खेड्यातच पूर्ण केल्या जात असत. इंग्रज येण्यापूर्वी हिंदी लोक शेती व हस्त उद्योगधंद्यांचा समन्वय साधत होते. कारागीर आपल्या वस्तू शेतकऱ्यांना देत आणि त्या बदल्यात शेतकरी धान्य देत असे. जमीन महसूल म्हणजे जमिनीवर आकारलेला जाणारा कर. जमीन महसूल हे राज्याच्या उत्पादनाचे प्रमुख साधन होते. इंग्रज पूर्व काळात पिकानुरूप शेतसारा आकारला जात असे. पीक नाही आले तर त्यामध्ये सूट दिली जात असे. शेतसारा भरण्यास उशीर झाला तर शेतकऱ्याकडून जमीन काढून घेतली जात नसे. परंतु इंग्रज महसूल पद्धतीत इंग्रजांनी महत्त्वाचे बदल केले. ते म्हणजे इंग्रजांनी जमिनीची मोजणी करून जमिनीच्या क्षेत्रानुसार शेतसाऱ्याची आकारणी निश्चित केली. शेतसारा रोख रकमेत व ठराविक वेळेत भरण्याची सक्ती केली. तसेच शेतसाऱ्यात सूट मिळत नसे व तो वेळेत न भरल्यास शेतकऱ्याच्या जमिनी जप्त केल्या जात असे. तसेच महसूल गोळा करण्याची पद्धती वेगवेगळ्या भागात वेगवेगळी केली होती. यामुळे सर्वत्र शेतकऱ्यांचे शोषण होत होते. नव्या जमीन महसूल व्यवस्थेचे परिणाम. ब्रिटिशांनी सुरू केलेल्या नव्या महसूल व्यवस्थेचे वाईट परिणाम हे ग्रामीण जीवनावर झाले. वेळेत शेतसारा भरण्यासाठी शेतकरी आपला माल येईल त्या किमतीला विकू लागले. व्यापारी दलाल वाजवी पेक्षा कमी दराने माल खरेदी करू लागले. प्रसंगी शेतसारा भरण्यासाठी सावकारांच्याकडे जमिनी सुद्धा गहाण ठेवू लागले. त्यांच्याकडून कर्ज घ्यावे लागले. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाले. कर्जफेड झाली नाही तर जमिनी विकाव्या लागत असत. सरकार, जमीनदार, सावकार, व्यापारी हे शेतकऱ्यांचे शोषण करत असत. शेतीचे व्यापारीकरण. पूर्वी भारतीय शेतकरी आपल्या उदरनिर्वाहासाठी अन्नधान्य पिकवत असत आणि कुटुंब व गावाची गरज भागवण्यासाठी ते अन्नधान्य उपयोगी पडत.
परंतु इंग्रज भारतात आल्यावर इंग्रजांनी कापूस, नीळ, तंबाखू, चहा इत्यादी नगदी पिकांना उत्तेजन देऊ लागले. अन्नधान्यांच्या लागवडीपेक्षा नफा मिळवून देणारी ही नगदी पिके घेण्यावर त्यांनी भर दिला. या प्रक्रियेला शेतीचे व्यापारीकरण असे म्हणतात. 1860 ते 1900 या काळात भारतात मोठा दुष्काळ पडला होता. परंतु इंग्रजांनी दुष्काळ निवारण करण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. वाहतूक व दळणवळण व्यवस्थेत सुधारणा. इंग्रजांनी आपला व्यापार वाढावा व प्रशासनाची सोय होण्यासाठी भारतामध्ये वाहतूक व दळण व्यवस्थेमध्ये अनेक सुधारणा केलेल्या. इंग्रजांनी प्रथम कोलकाता ते दिल्ली जोडणारा महामार्ग बांधला. तसेच देशातील पहिली रेल्वे 1853 मध्ये मुंबई ते ठाणे मार्गावर धावू लागली. दळणवळणाची सोय म्हणून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी संदेश पाठवण्याची यंत्रणा ही सुद्धा संदेश वहन यंत्रणा म्हणून सुरू केली. त्यामुळे भारतातील प्रमुख शहरं आणि इंग्रजांची असलेली लष्करी ठाणी एकमेकांना जोडली जाऊ लागली. त्याचबरोबर इंग्रजांनी त्यांच्या या व्यवस्थेमध्ये डाक व्यवस्थाही सुरू केली. भारतातील जुन्या उद्योगांचा ऱ्हास. विद्यार्थी मित्रांनो, भारतातून इंग्लंडला जाणाऱ्या मालावर इंग्रज सरकार जास्त कर लादत असे. याउलट भारतात येणाऱ्या मालावर अतिशय कमी कर आकारण्यात जात असे. त्याचबरोबर इंग्लंडमधून येणारा माल हा यंत्रावर तयार करण्यात आलेला असायचा. त्यामुळे कमी खर्चात स्वस्त आणि मुबलक मिळत असे. त्यामुळे भारतीय कारागिरांना या मालाशी स्पर्धा करणे कठीण होऊ लागले. त्याचा परिणाम भारतीय जुन्या उद्योगधंद्यावर होऊ लागला आणि भारतातील जुने उद्योगधंदे बंद पडले आणि त्याचा परिणाम की अनेक कारागीर बेकार झाले. भारतात नव्या उद्योगधंद्यांचा विकास. मित्रांनो, इंग्रज सरकारचा पाठिंबा, व्यवस्थापनाचा अनुभव व भांडवल यांचा अभाव असूनही भारतातील काही उद्योजकांनी नवे उद्योग उभारले. यामध्ये कावतजी नानाभाई धावर यांनी मुंबईत 1853 साली पहिली कापड सूतगिरणी सुरू केली. 1855 मध्ये बंगालमध्ये रिश्रा येथे तागाची पहिली गिरणी सुरू झाली. त्याचबरोबर जमशेदजी टाटा यांनी 1905 साली टाटा आयर्न अँड स्टील कंपनीची सुरुवात केली. तसेच भारतात कोळसा, धातू, साखर, सिमेंट व रासायनिक द्रव्ये या उद्योगधंद्याचीही सुरुवात झाली.
सामाजिक व सांस्कृतिक परिणाम. विद्यार्थी मित्रांनो, मागील पाठात आपण पाहिले होते की 19व्या शतकात युरोपमध्ये मानवतावाद, उदारमतवाद, बुद्धिवाद या मूल्यावर आधारित नवे युग साकारले होते. या मूल्यांचा प्रभाव भारतीय जीवनावर पडला. इंग्रजांना प्रशासन चालवण्यासाठी भारतातील समाजाची ओळख करून घ्यायची होती. त्यासाठी त्यांनी भारतीय परंपरा, संस्कृती, चालीरीती, इतिहास, साहित्य, कला, संगीत, पशुपक्षी यांचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. विल्यम्स जोन्स यांनी 1784 मध्ये कोलकाता येथे एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल या संस्थेची स्थापना केली. मॅक्सवेल हा जर्मन विचारवंत याने भारतीय धर्म, भाषा, इतिहास यांचा सखोल अभ्यास केला होता. या उदाहरणामुळेच भारतीय नवतरुणांच्यातही असे वाटू लागले की आपणही अभ्यास करायला हवा, अशी जाणीव भारतीय नव शिक्षितांच्या मध्ये होऊ लागली. इंग्रजांनी भारतात अनेक कायदे केले. यामध्ये मित्रांनो 1829 मध्ये लॉर्ड बेंटिकने सतीबंदीचा कायदा केला. तर 1856 मध्ये लॉर्ड डलहौसीने विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. आणि हे कायदे समाज सुधारणेसाठी पूरक ठरले. या कायद्यामुळे भारतीय समाज सुधारणा झाली. इंग्रजांना आपले प्रशासन चालवण्यासाठी त्यांना इंग्रजी शिक्षण घेतलेल्या भारतीयांची गरज वाटू लागली. म्हणून लॉर्ड मॅकॉलेच्या शिफारशीनुसार 1835 मध्ये भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाला सुरुवात करण्यात आली. या शिक्षणाद्वारे नवे पाश्चात्य विचार, आधुनिक सुधारणा, विज्ञान व तंत्रज्ञान यांची ओळख भारतीयांना झाली. त्याचबरोबर 1857 साली कोलकाता, मुंबई, मद्रास येथे विद्यापीठांची स्थापना करण्यात आली. पाश्चात्य शिक्षण घेतलेल्या तरुणांनी त्यांना मिळालेले ज्ञान, नवे विचार यांचा उपयोग करून समाजात जागृती निर्माण करण्याचे काम केले. मुलांनो, अशा प्रकारे ब्रिटिश सत्तेचे भारतीय समाजावर चांगले तर काही वाईट परिणाम झाले.